नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. आपण MA भाग 2 अर्थशास्त्र संशोधन पद्धती नावाच्या पेपरचा जो अभ्यासक्रम व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेत आहोत. यापूर्वी आपण तथ्य संकलन, तथ्याचे अर्थ, तथ्याचे उद्दिष्ट, तथ्याच्या वेगवेगळे तथ्य संकलनाचे स्रोत याचं माहिती घेतली. परंतु सामाजिक संशोधनामध्ये संशोधन आराखडा करत असताना अभ्यासासाठी अभ्यास विश्वातून जी माहिती संकलित केली जाते ती 2 सर्वेक्षणाच्या माध्यमातून, समग्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून किंवा जनगणनेच्या माध्यमातून प्राथमिक तथ्य संकलित केलं जातं. किंवा दुसरं असतं की नमुन्याच्या आधारे माहिती संकलित करणं. आपण यापूर्वी नमुना म्हणजे काय, नमुन्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य हे पाहिलं. परंतु नमुना निवडीचे प्रकार की सामाजिक संशोधनात अभ्यास विषयाची उद्दिष्ट विचारात घेऊन प्रातिनिधिक नमुना निवड होणे गरजेचे असतं. जर संशोधक अभ्यास विषयाची अनुलक्षून आवश्यक असणारी उपयुक्त माहिती गोळा करण्यासाठी नमुन्याची निवड व्यवस्थित पद्धतीनं प्रातिनिधिक नमुन्याची निवड त्याच्याकडून झाली नाही तर अशा नमुन्याद्वारे सर्वेक्षण करून जी माहिती मिळवलेली असते ती विसंगत असते आणि अशा विसंगत माहितीच्या आधारे मांडलेले निष्कर्ष देखील फारसे विश्वसनीय राहत नाहीत, फारसे वस्तुनिष्ठ नसतात. म्हणून सामाजिक संशोधनात नमुन्याची निवड अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा प्रातिनिधिक नमुन्याची निवड करणं याला अतिशय महत्त्व आहे. आणि मग ही नमुन्याची निवड प्रातिनिधिक होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. आणि त्या पद्धतीचा अवलंब करत असताना की नमुना निवडीच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत असताना त्यावरून की नमुना प्रातिनिधिक कसा निवडला पाहिजे, यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो, ते कशा पद्धतीने निवडला जातो, अभ्यास विषयाचं स्वरूप, उद्दिष्ट, कोणती माहिती आवश्यक आहे, त्या माहितीचं विश्लेषण कसं करणार आहे, सगळं विचारात घेऊन संशोधकाला अभ्यास विश्वातून प्रातिनिधिक नमुना निवडण्याची पद्धती निवडावी लागते. त्यालाच आपण नमुना निवडीचे प्रकार असं म्हणतो. ढोबळमानानं किंवा स्थूलमानानं नमुना निवडीच्या पद्धतीचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. की ढोबळमानानं नमुना निवडीच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्याचं 2 भागात वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे संभाव्यता नमुना निवड पद्धत, प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड, आणि दुसरं गैरसंभाव्य किंवा त्याला असंभाव्यता नमुना निवड पद्धती, नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. तर या 2 पद्धतीचं वर्गीकरण करत असताना आपल्याला यांचं विवेचन करत असताना आता आपण पहिली पद्धत बघू, संभाव्य नमुना निवड पद्धत, प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. की संभाव्य नमुना निवड पद्धतीचं विश्लेषण करताना संभाव्य या संकल्पनेचा अर्थ पाहू. संभाव्यला आपण शक्यता असं म्हणतो. शक्यता, प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, त्याला आपण प्रॉबॅबिलिटी असं म्हणतो. की प्रॉबॅबिलिटी, तुम्हाला उदाहरणार्थ त्याचा अर्थ जर पाहायचा असेल, खो खोची टीम असेल, कबड्डीची टीम असेल, क्रिकेटची टीम असेल, अशा वेगवेगळ्या फुटबॉलची टीम असेल तर दोन्ही टीमचे कर्णधार, संघनायक सामना सुरू होण्यापूर्वी एकत्र येतात आणि नाणेफेक करतात. त्याला आपण टॉस म्हणतो. कोल, नाणेफेकीचा कोल मागतात. की क्रिकेटचा सामना असेल तर बॉलिंग कुणी करावी, बॅटिंग कुणी करावी याचा कोल जिंकण्यासाठी टॉस फेकला जातो. आणि जोपर्यंत तो हवेत टॉस आहे तोपर्यंत दोन्हीही कर्णधाराला तो टॉस जिंकण्याची म्हणजे नाणेफेकीचा कल जिंकण्याची, कोल जिंकण्याची समान संधी असते. जेव्हा तो जमिनीवर कॉईन पडतो, नाणे पडतो, तेव्हा हेड किंवा टेल नाण्याच्या 2 बाजू असतात. त्यापूर्वी ते कर्णधार
नाळनं फेकलं की हेड, टेल, चित किंवा पट असं मागतात. आणि मग तो जमिनीवर पडल्यानंतर जो सर्प वर येईल तो कर्णधार तो कोल जिंकतो आणि तो सांगतो की मी पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे, फलंदाजी करणार आहे, बॉलिंग करणार आहे किंवा क्षेत्ररक्षण करणार. किंवा कबड्डीच्या बाबतीत तसा टॉस जिंकल्यानंतर कोण पहिली चढाई कोण करणार आहे किंवा मैदान कोणत्या साईडचं पाहिजे. खो खोची केलं की पहिल्यांदा कोण राऊंड घेणार आहे. हे असे कोल म्हणजे सहमती, त्या माध्यमातून त्या कर्णधाराची सहमती सामन्याच्या बद्दल विचारात घेतली जाते. परंतु हवेत जोपर्यंत नाणं आहे तोपर्यंत त्या कर्णधाराला आपण कोल जिंकण्याची समान संधी 50% संधी असते. ती संधी म्हणजे शक्यता, प्रॉबॅबिलिटी. जेव्हा अभ्यास विश्वातून की एखाद्या विषयाच्या संदर्भात जो अभ्यास विश्व असतं त्यामध्ये त्या विषयाशी संबंधित अनेक व्यक्तिसमूह, घटना असतात. त्यांच्यामधून निवडक प्रातिनिधिक एककांची निवड संशोधकाला करायची आहे. तर ती निवड करताना संशोधक अभ्यास विश्वातील प्रत्येक एककाची नमुन्यात निवडण्याची शक्यता किती आहे हे जेव्हा संख्याशास्त्राच्या आधारे निश्चित सांगू शकतो. की संख्याशास्त्राचा आधार घेऊन जेव्हा संशोधक अभ्यास विश्वातील एककाची नमुन्यात निवडण्याची शक्यता किती आहे हे टक्केवारीत किंवा एखाद्या संख्येत सांगू शकतो. अशा निश्चित प्रमाणात नमुन्याची निवड करता येणं, अशा पद्धतीला आपण संभाव्य नमुना निवड पद्धती असं म्हणतो. की संभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये संख्याशास्त्राच्या आधारे संशोधक अभ्यास विश्वातील एककांची नमुन्यात समाविष्ट होण्याची संधी किती प्रमाणात आहे, शक्यता किती प्रमाणात आहे हे जेव्हा त्याला निश्चित सांगता येतं तेव्हा त्याला आपण संभाव्य नमुना निवड पद्धतीने निवडलेला नमुना असं म्हणतो. की संभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये नमुन्यात कोणत्या एककाची निवड करावी ही त्याच्या दैवावर अवलंबून असते, नशिबावर अवलंबून असते. म्हणून याला दैव नमुना निवड पद्धती असं म्हटलं जातं. की यादृच्छिक म्हणजे काय तर अभ्यास विश्वातील की समजा एखादं सर्वेक्षण आहे, आपण की इथं सिरसगाव आहे, सिरसगावमधील शेतकरी कुटुंबाची आर्थिक सामाजिक स्थिती असा संशोधनाचा विषय आहे आणि त्या गावामध्ये 100 कुटुंब आहेत शेतकऱ्यांचे आणि त्याच्यामधून प्रातिनिधिक नमुना म्हणून 10% कुटुंब निवडायचे. म्हणजे 10 कुटुंब माहिती गोळा करण्यासाठी निवडायची. तर त्या 10 कुटुंबाची निवड कशी करायची ही संशोधकाच्या हातात नसतं. त्या 10 जणांचे नंबर टाकले आपण लॉटरी पद्धतीनं आणि एका ड्रममध्ये ठेवले आणि त्याच्यातून 10 चिठ्ठ्या काढल्या तर कोणत्या कुटुंबाचा त्या नमुन्यामध्ये समावेश होतो हे त्या चिठ्ठीच्या नशिबावर अवलंबून असतं, दैवावर अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी की दैव पद्धतीने नमुन्याची निवड या पद्धतीमध्ये संशोधकाला प्रत्येक अभ्यास विश्वातून नमुन्याची निवड करत असताना एककाची निवड करण्याची किती संधी आहे, शक्यता आहे, 10% आहे, 20% आहे, 25% आहे, असं जेव्हा संख्येच्या माध्यमातून सांगता येतं, टक्केवारीच्या माध्यमातून सांगता येतं, अशा पद्धतीनं जो नमुना निवडला जातो त्याला आपण काय संभाव्यता नमुना निवड पद्धत किंवा शक्यता नमुना निवड पद्धत किंवा दैव नमुना निवड पद्धत असं म्हणतो. की दैव नमुना निवड पद्धती ही अतिशय शास्त्रशुद्ध आहे. की यामध्ये पक्षपात होण्याची गरज नाही. की 10 जणांची त्या कुटुंबाची निवड करताना संशोधकाला त्याला जवळचं वाटणारं कुटुंब निवडता येत नाही, त्याला हेतूनुसार कुटुंब निवडता येत नाही किंवा त्याला माहिती पुरवेल असं सोयीचं कुटुंब निवडता येत नाही. की त्या 100 पैकी 10 चिठ्ठ्या काढल्या तर त्या 10 चिठ्ठ्यामध्ये ज्या कुटुंबाचा समावेश आहे त्या कुटुंबाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून संशोधकाला प्रश्नावलीच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, अनुसूचीच्या माध्यमातून माहिती गोळा करावी लागते. म्हणजे
की अभ्यास विश्वातील प्रत्येक एककाची नमुन्यात निवड होणे हे त्याच्या दैवावर आणि नशिबावर अवलंबून असतं. परंतु हे प्रमाण किती आहे की अभ्यास विश्वातील जे एकक आहेत त्यांची नमुन्यात समाविष्ट होण्याची शक्यता किती आहे, ती शक्यतेचं प्रमाण म्हणजे त्या संधीचं प्रमाण की 100 मधून 10 कुटुंबाचं नमुन्यात निवड होण्याचे जी संधी आहे त्या संधीचं प्रमाण किती आहे. जेव्हा संख्याशास्त्राच्या माध्यमातून सांगितलं जातं निश्चितपणे अशा पद्धतीनं जो नमुना निवडला जातो त्याला संभाव्य नमुना निवड पद्धत असं म्हणतात. ही नमुना निवड करताना संशोधकाला पक्षपात करता येत नाही, म्हणून या पद्धतीनं निवडलेला नमुना हा अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा असतो की नेतृत्व करणारा असतो. आणि अशा नमुन्याच्या साहाय्यानं जर निष्कर्ष काढून अभ्यास विश्वासाठी लागू केले तर ते ग्राह्य असतात, ते विश्वसनीय मानले जातात. म्हणून शास्त्रीय पद्धतीनं प्रातिनिधिक नमुन्याची निवड करताना संभाव्यता नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला जातो. ही अतिशय शास्त्र म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये नमुना निवड करण्याची अतिशय शास्त्रीय वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून हिला महत्त्व प्राप्त आहे. कारण या पद्धतीत अभ्यास विश्वातून समग्रातून अभ्यास एककाची नमुन्यात निवड करताना संशोधक कसलाही पक्षपात करू शकत नाही. परंतु या पद्धतीनं नमुन्याची निवड करत असताना संशोधकाला अभ्यास विश्वातील सजातीय नमुना एककाची सजातीयता की त्या कुटुंबातील साधर्म्य माहिती पाहिजे, त्या कुटुंबातील विसंगती माहिती पाहिजे, कोणती माहिती आवश्यक आहे याचा विचार करावा लागतो. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून संशोधकाला त्या पद्धतीनं ती माहिती गोळा करावी लागते. म्हणून सांगायचं तात्पर्य की ही एक अतिशय शास्त्रशुद्ध आणि न पक्षपाती करणारी या पद्धतीनं जो नमुना निवडला जातो तो हा अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा आहे असंच मानलं जातं. आणि त्यामुळे अशा नमुन्याच्या साहाय्याने काढलेले निष्कर्ष हे अभ्यास विश्वासंदर्भात आहेत हे ग्राह्य धरून अभ्यास केला जातो. म्हणून शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करताना नमुन्याची निवड प्रातिनिधिक होण्यासाठी संभाव्यता नमुना निवड पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दुसरी पद्धती आहे गैरसंभाव्य नमुना निवड पद्धत की ही पद्धती संभाव्य नमुना निवड पद्धतीच्या अगदी त्या नमुना निवड पद्धतीचं स्वरूप हे संभाव्य नमुना निवड पद्धतीच्या अगदी विरोधी आहे. की या ठिकाणी संशोधक हा आपल्या इच्छेनुसार हेतूनुसार समग्रातून अभ्यास एककाची नमुन्यात निवड करू शकतो. म्हणजे की संशोधक म्हणजे असंभाव्यता नमुना निवड पद्धतीचे स्वरूप संभाव्यता नमुना निवड पद्धतीच्या अगदी विरुद्ध आहे. जेव्हा संशोधन क्षेत्रातील एककांची संख्या किती आहे की आपण म्हटलं की सिरसगावमध्ये शेतकरी कुटुंबाची संख्या 100 आहे, परंतु एखाद्या अभ्यास विश्वामध्ये अभ्यास विषयाशी संबंधित एककांची संख्या युनिटची संख्या किती आहे हे माहीत नाही. आणि अभ्यास विश्वातील एककांची नमुन्यात निवडली जाण्याची संधी किती आहे हे सांगता येत नाही, निश्चित करता येत नाही. तेव्हा ज्या पद्धतीनं नमुन्याची निवड होते अशा नमुन्याच्या निवड पद्धतीला आपण असंभाव्यता नमुना निवड पद्धती असं म्हणतो. की संशोधकाला अभ्यास विश्वातून एककाची निवड नमुन्यात एककाची निवड करण्याची संधी किती प्रमाणात आहे हे सांगता येत नाही. तेव्हा असंभाव्य नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून संशोधक नमुना निवडत असतो. म्हणजे जेव्हा संशोधन क्षेत्रातील एककांची संख्या किती आहे माहीत नसते आणि त्या प्रत्येक एककाला नमुन्यात निवडून जाण्याची शक्यता
किती प्रमाणात आहे हे संख्येच्या साह्यानं किंवा टक्केवारीच्या साह्यानं किंवा संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्त करता येत नाही किंवा सांगता येत नाही, तेव्हा त्याला गैरसंभाव्यता असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं जर नमुन्याची निवड केली असेल तर त्याला आपण गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती असे म्हणतात. म्हणजे संभाव्यता, जर तुम्हाला काय मूलभूत सांख्यिकी पेपर असेल किंवा इकॉनॉमेट्रिक्स असेल तर त्याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी नावाचा चॅप्टर आहे, शक्यता, की प्रत्येक बाबीची शक्यता आपल्याला वेगवेगळ्या सूत्रानुसार फॉर्म्युल्यानुसार सांगता येते. की तुम्हाला असं सांगता येईल की तुम्ही जर कधी पत्ते खेळत असाल तर त्या पत्त्यामध्ये 8 कलरचे हे असतात, कार्ड असतात आणि त्यांचे 4 हे असतात वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या साईनचे. त्यामधून की तुम्हाला असं म्हणायचं की त्या पत्त्याच्या डावामधून एक जर पत्ता रँडम पद्धतीनं, दैव पद्धतीनं काढला तर तो राजाचं कार्ड असेल याची शक्यता आपल्याला काढता येते, कारण 52मधून एक पत्ता काढायचा आहे आपल्याला. तर त्याची शक्यता आपल्याला संख्याशास्त्राच्या साह्यानं सांगता येते. तसं 100मधून 10 कुटुंबाची निवड नमुना गट म्हणून करायची असेल तर त्याची शक्यता व्यक्त करता येते. परंतु आपल्याला अभ्यास विश्वामध्ये किती एकूण एकक आहेत त्याची संख्या माहीत नाही. तसेच त्या एककांची की अभ्यास विश्वामध्ये जे काही एकक असतील त्यांची नमुन्यात निवडून येण्याची शक्यता किती आहे हे संख्येच्या साह्यानं किंवा संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगता येत नाही. अशा पद्धतीनं जेव्हा नमुन्याची निवड केली जाते त्याला आपण गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती असे म्हणतो. म्हणजे की तात्विकदृष्ट्या की या पद्धतीमध्ये ही अशास्त्रीय पद्धत आहे. या पद्धतीमध्ये संशोधकाच्या हातात असतं की संशोधकाच्या हातामध्ये की कोणत्या एककाची निवड नमुना गटात करायची. संशोधक आपल्या इच्छेनुसार, हेतूनुसार त्या एककाची निवड नमुना गटात करू शकतो आणि त्यांच्याकडून अभ्यासासाठी आवश्यक असणारी माहिती मिळवू शकतो. परंतु ही पद्धती अशास्त्रीय आहे, कारण या पद्धतीत प्रातिनिधिक नमुना निवडला जाईल याची शक्यता नसते. कारण या पद्धतीने नमुन्याची निवड करत असताना पक्षपात होण्याची शक्यता असते की अभ्यास विषयासंदर्भात ज्याला माहिती आहे, ज्याला अनुभव आहे, अशा कुटुंबाची, अशा व्यक्तीची अभ्यासासाठी नमुना गटात निवड होत नाही. संशोधक आपल्या जवळीकता वाटेल, आपल्याला माहिती पुरवेल, आपल्याला म्हणजे आपल्या मर्जीचा असेल अशा लोकांकडे संपर्क साधतो आणि त्यांची नमुन्यात निवड करून त्यांच्याकडून माहिती मिळवतो. परंतु त्या संदर्भात, त्या विषयाच्या संदर्भात त्यांना फारसं ज्ञान नसतं. म्हणजे हा नमुना निवड अप्रातिनिधिक आहे की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीच्या साह्यानं एखाद्या अभ्यास विषयाच्या संदर्भात नमुन्याची निवड करत असू तर ती नमुना निवड पद्धत ही फारशी शास्त्रीय नसते. या नमुना निवड पद्धतीमध्ये पक्षपात होण्याची शक्यता असते. या नमुना निवडीमध्ये संशोधक आपल्या इच्छेनुसार, हेतूनुसार किंवा आपल्या मर्जीनुसार अभ्यास एककाची निवड नमुना गटात करत असतो. असा नमुना अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा नसतो किंवा अशा पद्धतीनं असंभाव्य नमुना निवड पद्धतीनं निवडलेला नमुना अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये नमुन्याची निवड करत असताना शक्यतेचा आधार घेऊन नमुना निवडीच्या पद्धतीचे प्रकार पाडत असताना ढोबळमानाने हे 2 प्रकार पडतात. आता आपल्याला नमुना निवडीचे विविध प्रकार पाहिजे की समग्रातील प्रत्येक एककाला नमुन्यात समाविष्ट होण्याच्या शक्यतेचे किंवा संभाव्यतेचे प्रमाण सुनिश्चित व संशोधकाला ते स्पष्टपणे ज्ञात असणे हे संभाव्यतेचे किंवा संभाव्य नमुना निवड पद्धतीचे पहिले लक्षण आहे.
की संभाव्य नमुना निवड पद्धत ही शास्त्रीय पद्धत आहे आणि या शास्त्रीय पद्धतीनं नमुना निवड करण्याची पहिली महत्त्वाची अट अशी आहे की नमुन्यात अभ्यास विश्वातील एककाची नमुना गटात निवड होण्याची संधी किती आहे हे सुनिश्चित प्रमाणामध्ये संशोधनकर्त्याला ज्ञात असणं आवश्यक आहे। तसेच निवडलेला नमुना गट हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असण्याची शक्यता फक्त संभाव्य नमुना निवड पद्धतीतच असते की संभाव्य नमुना निवड पद्धतीनं नमुन्याची निवड केली असेल तर तो नमुना हा अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करू शकतो ही संभाव्यता याच पद्धतीनं स्पष्ट होते, गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीनं होत नाही। याचाच अर्थ हा नमुना गट प्रातिनिधिक होण्यासाठी समग्रातील सजातीयता, विजातीयता, संशोधन समस्येसंबंधित संकलित करावयाची तथ्य, त्याचे विश्लेषण या सर्व गोष्टी संशोधकाला माहीत असणं गरजेचं आहे की एखाद्या अभ्यास विश्वातील वेगवेगळे एकक आहेत त्यांच्यामध्ये साधर्म्य काय आहे, होमोजेनियसपणा काय आहे, सारखा वैशिष्ट्य काय आहे हे माहिती असलं पाहिजे, त्यांच्यामधली वेगवेगळे वैशिष्ट्य विसंगती काय आहे हे माहिती असलं पाहिजे किंवा तुम्हाला त्या माहितीचं विश्लेषण कशा पद्धतीने करणार आहात हेही माहिती असलं पाहिजे। एकंदर हा सगळा भाग विचारात घेतल्यानंतर की संभाव्य नमुना निवड पद्धती नमुन्याची निवड करताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं नमुन्याची निवड केली जाते। तसेच गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीनं नमुन्याची निवड करत असताना त्यावेळेस देखील वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि त्यामुळं त्या पद्धतीचे काही उपप्रकार पडतात। त्यामध्ये संभाव्य नमुना निवड पद्धतीचे जे उपप्रकार आहेत त्यामध्ये साधा यादृच्छिक नमुना, सिंपल रँडम सॅम्पलिंग, व्यवस्थाबद्ध नमुना, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, स्तरित यादृच्छिक नमुना किंवा वर्गीकृत नमुना त्याला स्टॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग, बहुपदी नमुना किंवा वृंद नमुना त्याला मल्टीस्टेज सॅम्पलिंग असं म्हणतात, बहुव्यवस्थीय नमुना मल्टीफेज सॅम्पलिंग असं म्हणतात, गैरसंभाव्य नमुना निवडमध्ये सोयीस्कर नमुना, स्वयंनिर्वाचित नमुना, सहहेतुक नमुना आणि कोटा नमुना असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रत्येक प्रकाराचं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे कारण प्रत्येक प्रकारावर प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला साधा यादृच्छिक नमुना निवड म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगून गुण दोष शाखा असे प्रकार विचारले जातात, यादृच्छिक नमुना म्हणजे काय त्याचे प्रश्न विचारले जातात, गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा असा प्रश्न विचारला जातो। म्हणजे या घटकावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 10-15 प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेले आहेत। आपण व्यवस्थित त्याचा क्रमबद्ध पुढच्या तासामध्ये विचार करू। धन्यवाद।